से लगे बच्चे। Thank you. Actually, नौका फलंदाज मैदानामध्ये जातोय तिसऱ्या क्रमांकावरती प्रशांत कांबळी। एक या धावसंख्येवरती जोरदार हल्ला दिला गेला तो गोलंदाज जीवन शिंदेच्या माध्यमातून दुसऱ्या चेंडूवरती। पुन्हा एकदा जोरकस फटका विलंब कार्पेट लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो। एक धाव पूर्ण झाली दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये। एका धावेनं धावफलकावरती वाढ टोटल 2 धावा स्कोर कार्ड वरती येतात। विशाल दिचेगर मात्र स्ट्राइक एंड वरती आहे। वाशिवली संघाचे बरेचसे पाठीराखे मात्र या मॅचचा आनंद घेण्यासाठी या मैदानामध्ये उपस्थित आहेत। मगाशी होती ती क्रिकेटची गर्दी आणि आता खऱ्या अर्थानं उरलेत या वेळेला क्रिकेटची दर्दी। वेळ खूप महत्वाची आहे। आडव्या बॅटनं जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न शरीराचा वेध घेणारा चेंडू लेग बाईटच्या माध्यमातून एक धाव येते। एक धाव खूप महत्वाची या मॅच मध्ये। 12 चेंडूचा खेळ पहिल्या इनिंगचा आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत चेंडू फेकून झाले ते 4 टोटल 3 धावा धावफलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यात। जोरकस फटका लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू सुरेखरित्या अडवला गेला आणि 2 धावा सहज पूर्ण। तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील होतोय। मोक्याची षडी चेंडूला अडवलंय। या चेंडूवरती धावा पूर्ण झाल्यात त्या टोटल 3 6 धावा आल्यात स्कोर कार्ड वरती 5 चेंडूच्या समाप्तीनंतर। खेळाडूला जर पायाला दुखापत झाली असेल तर विनंती करतो आपण मैदानाच्या बाहेर या। टोटल धावफलकावरती धावा आहेत त्या 1 गडी बाद 6 टीम साहिल शिवन्या 11 दापोली संघाच्या ज्याचे फ्रँचायसी आहेत आमचे अविनाशजी पाठारे त्याचबरोबर सन्माननीय प्रणिकेतजी दळवी। या षटकातील हा शेवटचा चेंडू सामोरे जाणारा विशाल जितेकर। या चेंडूवरती येणार का बिग हिट बिग प्रहार का जीवन शिंदे हा चेंडू फेकणार निर्धाव। फिरून मारण्याचा प्रयत्न जीवननं मात्र सुरेखरित्या चेंडू हाताळलाय। या चेंडूवरती 1 धाव येते। एका धावेच्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या टोटल 1 गडी बाद टीम दापोली संघाच्या
7 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही येणाऱ्या षटकामध्ये किमान 10 ते 12 धावांचा शोध घ्यावा लागणार ते टीम दापोली संघाच्या धुरंधर फलंदाजांना. तोपर्यंत ऐकू एक सुमधुर संगीत डीजे. धावफलकावरती धावा आहेत त्या 9. दुसरा गडी बाद झाला टीम दापोली संघाचा. विशालच्या माध्यमातून नौका फलंदाज मैदानामध्ये जातोय 4थ्या क्रमांकावरती शिवतेज जितेकर, जो नॉन स्ट्राइक एंड वरती आहे. स्ट्राइक एंड वरती फलंदाज प्रशांत कांबळी. यावेळेस पॉइंटच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न, पण डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे ज्यानं चेंडू उचलला आणि फेकला देखील. पण दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागणार. बाद होणारा फलंदाज शिवतेज जितेकर. बॅक टू द पॅव्हेलियन. सचिन जितेकर
मैदानामध्ये जातोय. जीवनाच्या प्रवासात जीवन कोणासाठी थांबत नाही, फक्त जीवन जगण्याची कारण मात्र बदलतात. प्रश्न सोडून सुटत नाही, काही प्रश्न सोडून दिले की सुटतात. आता या प्रश्नाचं उत्तर मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा पॉइंट क्षेत्र निवडलं. यावेळेस चेंडू गरंगळत जातोय सीमारेषा जवळ. पुन्हा एकदा डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये पाहायला मिळतंय. यावेळेस या 2 धावा आल्या, टोटल 12. जल्लोष, उत्साह, मॅच मध्ये गरमाहट. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये दर्जेदार क्षेत्ररक्षण पण थ्रो चुकीचा. 2 धावा धावफलकावरती, टोटल 14. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. हा निर्णायक चेंडू असणार पहिल्या इनिंग मध्ये दापोली संघासाठी. हा फटका उत्तुंग पद्धतीचा पाहायला मिळतोय, पण झेल देखील टिपला जातोय. जीवन शिंदेने पकडलेला हा झेल मोक्याच्या क्षणी या चेंडूला अडवलं गेलं.
अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। मॅचला मात्र सुरुवात होते। विशाल जितेकर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। 12 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे। ग्रुप ग्रामपंचायत जांभिवली पुरस्कृत सरपंच चषक भव्य डे नाईटच्या स्पर्धा मात्र संपन्न होत आहेत। अर्थातच शेवटचा क्षण मात्र गोड होईल। 12 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे। सन्माननीय दिनेश दादा घाडगे साहेबांच्या नावावरती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। पहिला चेंडू घेऊन गोलंदाज पंचांच्या डाव्या बाजूने सज्ज झालाय। स्ट्राइक एंड वरती फलंदाज सौरभ तयार। यावेळी चेंडू उडवलाय। क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। एक धाव मात्र येते। एका धावेनं धावांचा श्रीगणेशा होतोय। 15 धावांचा बाटला करताना धावफलकावरती एक धाव आली आहे। उरलेत 11 चेंडू आणि करायच्या 14 धावा। दुसऱ्याच्या सुख पाहण्याची क्षमता ज्यांच्याकडे असते त्याची प्रगती साक्षात देव सुद्धा रोखू शकत नाही। असे गोड व्यक्तिमत्व दिनेश दादा घाडगे अर्थातच ज्यांच्या नावावरती शुंकलाय, ज्यांनी मात्र या सर्व विभागामध्ये एक चांगलं कार्य करून दाखवलं, एक चांगली योजना आखली, एक चांगलं प्लॅटफॉर्म अर्थातच या सर्व क्रीडा खेळाडूंना देण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून झालंय। यावेळेस पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू मारण्याचा विक्रम झालाय। एक धाव पुन्हा एकदा पूर्ण होतीये। एका धावेनं धावफलकावरती वाढ। 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय। धावफलकावरती धावा आल्यात त्या 2। उरलेत 10 चेंडू आणि करायच्या 13 धावा। स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, विलंदो कार्पेट हा फटका येतोय। थोडस फंबल देखील झालंय पण एकच धाव मात्र मिळेल। एका धावेनं धावफलकावरती वाढ। टोटल 3 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात। 9 चेंडू आणि 12 धावांची गरज। हा सुरेख चेंडू होता आणि त्याच्यावरती झेल देखील टिपला गेला। एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये आलेला हा झेल पहिला आदरा टीम वाशिवली संघाला बाद होणारा यावेळेस पंकज शिंदे। तिसऱ्या क्रमांकावरती दीपक झिंगे मात्र मैदानामध्ये। गरजे शेवटचे 8 चेंडू आणि 12 धावांची। सुरेख चेंडू। यावेळेस टप्पा पडल्यानंतर क्षेत्ररक्षकाच्या दिशेने हा चेंडूनं वळण घेतला। त्यानंतर आपण पाहतोय पाहत क्षणी फलंदाज मात्र संभ्रमात पडला। चेंडू गेला निर्धाव। पुन्हा एकदा कहाणी में ट्विस्ट। 7 चेंडू आणि आता 12 धावांची गरज। 7-12चं हे समीकरण कोण सोडवणार हे देखील पाहायला मिळेल। या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन विशाल जितेकर सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर। पंचांनी मात्र बोट उंचावलं। यष्टीरक्षकाची आपण चपळता बघा।
यावेळेस रनआउटची विकेट मात्र आली, पण स्क्वेअर चेंडूचा इशारा देखील येतोय. एका धावेनं धावफलकावरती वाढ देखील होईल. टोटल 4 आकडा स्कोर कार्ड वरती येतोय. 7 चेंडू आणि आता 11 धावांची गरज. पण गारबा कायमचा, ओळख क्षणाची पण आपुलकी कायमची, भेट क्षणाची पण नाती आयुष्यभराची, सहवास क्षणाचा पण ओढ मात्र कायमची. हीच खरी नाती मनाची आणि हीच खरी नाती मैत्रीची. खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये जरी हे दोन्ही संघ एकमेकांचे विरोधक असतील तरी मैदानाच्या बाहेर मात्र चांगले मित्र आहेत. याचं ज्वलंत उदाहरण आपल्याला नक्कीच नंतर पाहायला मिळेल. पण धावपलकावरती आता धावांची गती आहे ती येणाऱ्या 7 चेंडूमध्ये करायच्यात 11 धावा. सुरेख चेंडू यावेळेस शेवटचा चेंडू विशाल जितेकरच्या माध्यमातून निर्धाव फेकला गेला. शेवटचे 6 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. येणाऱ्या षटकामध्ये या 11 धावा सहज पूर्ण होत आहेत का? या 11 धावांसाठी संघर्ष करावा लागतोय तो जय मल्हार वाशिवली संघाला. त्याच्या विरोधात मात्र साहिल शिवण्या 11 दापोली संघ एक हाती हा सामना झुकवण्याची क्षमता ठेवतो का हे पाहण्याआधी ऐकू एक सुमधुर संगीत. पुन्हा एकदा गणपती बाप्पाच्या चरणी आपण नतमस्तक होऊया आणि जाऊया मैदानामध्ये जिथे गरज आहे 6 चेंडू आणि 11 धावांची. सरपंच चषक 2022 सोहळा अंतिम टप्प्यात आहे. शेवटचं षटक, अंतिम षटक, 11 धावांची गरज. फुलटॉस चेंडू होता ज्याचा भरपूर समाचार मात्र घेता आला नाही. विलंद कार्पेट हा फटका येतोय. 1 धाव मात्र मिळतीये आणि एका धावेच्या माध्यमातून आता पुन्हा एकदा कहाणीमध्ये ट्विस्ट. 5 चेंडू आणि 10 धावांची गरज म्हणजे प्रत्येक चेंडूवरती 2 धावांची आवश्यकता टीम जय मल्हार वाचवली संघाला आणि प्रत्येक चेंडूवरती 2 धावा वाचवायच्या त्या टीम साहिल शिवण्या 11 दापोली संघाला. दिनेशजी घाडगे साहेबांचा आपण विचार केला. जे सरपंच आहेत नेहमी एक वाक्य सांगतात, चांगला रस्ता पाहिजे असेल तर गतिरोधक सहन करावे लागतात आणि चांगला माणूस बनायचा असेल तर विरोधक देखील सहन करावे लागतात. आणि आपण बघतो त्यांचं हे कार्य मात्र अतिशय सुंदरतेने नेहमी आपण पाहिलंय आणि या कार्याला नेहमी उजळत राहावं अशी शुभेच्छा आपण त्यांना भरघोस देऊया. यावेळी चेंडू उडवलाय. चेंडूला लांबी कमी उंची जास्त. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजाने झेल टिपला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ऋषी भोईरनं पकडलेला झेल परतावा लागणार. चार चेंडू आहेत, 10 धावांची गरज. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू उडवलाय.
उंच देखील तेवढाच पाहायला मिळाला आणि लँड होतोय मात्र सीमारेषेच्या आतमध्ये. आणखीन एक फलंदाज तंबूच्या आसऱ्याला. जय मल्हार वाशिवली संघाला जे सुख मिळत नाही ते तुझ्या चरणात आहे. कितीही मोठी समस्या असू दे आई, तुझ्या नावातच समाधान आहे. अर्थातच आई एकविरेचं हे गीत आता खऱ्या अर्थानं दोन्ही संघाला प्रेरणादायी आहे. आणि नवस कोणाच्या माध्यमातून बोलला गेला हे देखील आता थोड्याच वेळात समजेल. आणि या विजयाचा शिल्पकार येणाऱ्या 3 चेंडूमध्ये 10 धावा कराव्या लागतील त्या टीम जय मल्हार वाशिवली संघाला. आणि याच 3 चेंडूमध्ये 10 धावा वाचवायच्या त्या टीम साहिल शिमन्या 11 दापोली संघाला, ज्यांचे फ्रँचायझी आहेत अविनाशजी पाटारे आणि प्रणिकेतजी दळवी. सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर गुड लेन स्पॉट वरनं उसळी घेतोय आणि सरळ विसावतोय रक्षकाच्या हातामध्ये, जिथे विशाल जितेकरण हा चेंडू पकडला आणि हा चेंडू गेला मात्र निर्धाव. 2 चेंडू आणि 10 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. फलंदाजाच्या मनामध्ये आता मोठा फटका खेळण्याचा मानस आहे, तर गोलंदाजाच्या मनामध्ये निर्धाव चेंडूचा मारा करण्याचा ध्येय देखील आहे. कहीं पे निगाह है कहीं पे निशाना. मॅच मध्ये पूर्णपणे पकड दापोली संघाची पाहायला मिळते. 1 चेंडू आणि 10 धावांची गरज. आता या मॅच मध्ये एखादा खराब चेंडूच टीम जय मल्हार वाशिवली संघाचा पुढचा प्रवास निश्चित करेल. पण हा सुरेख चेंडू मात्र विजयाचा शिल्पकार, विजयाचा हार मात्र साहिल शिमन्या 11 दापोली संघाच्या गळ्यामध्ये निर्णायक क्षणी पडेल. हा चेंडू लेट आलाय पण थेट सीमारेषा पलीकडे षटकार पाहायला मिळालाय आणि 4 धावांनी विजय संपादन केलाय तो टीम दापोली संघानं. अर्थातच या शुंगलेचा दावेदार, या पहिल्या ट्रॉफीचा हकदार साहिल शिमन्या 11 दापोली संघ ठरलाय, ज्याचे फ्रँचायझी आहेत अविनाशजी पाटारे आणि त्याचबरोबर प्रणिकेतजी दळवी. ऐकू एक सुमधुर संगीत. सेलिब्रेशन तो बनताय. डीजे बजाव.